हॅलो नमस्कार, माझं नाव आहे ओंकार आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता विकेंड ट्रिपला आम्ही पुन्हा एकदा निघालेलो आहे आणि मग चाललो आहे ठाणा स्टेशनला. 15 मिनिट्समध्ये माझी ट्रेन सुटणार आहे. सो मी पटकन प्लॅटफॉर्मला जातो आणि मग बोलतो आम्ही कुठे चाललो आहे. आता आम्ही बोर्ड केले वंदे भारत एक्सप्रेस, जी बॉम्बेवरून डायरेक्ट शिर्डीला आहे. 4-5 आवर्स ट्रॅव्हल टाईम आहे आणि डायरेक्ट ट्रेन आहे. सो म्हटलं एकदा एक्सप्लोर करून बघू. माझं फर्स्ट टाईम नाही आहे वंदे भारतमध्ये, बट मी नाशिकपर्यंतच गेलो. शिर्डीला आम्ही सगळे चाललो आहे आता आणि ट्रेन चांगली आहे, फॅसिलिटीज चांगली आहे आणि विंडो सीट मी चूज केली होती, बट विंडो मला डायरेक्टली नाही आली. सो नो कंप्लेन्स. बट ट्रेनमध्ये फॅसिलिटीज चांगली आहे. न्यूजपेपर्स आहेत, सगळ्यांना एक एक वॉटर बॉटल आहे. आणि आता कल्याण क्रॉस केलं आहे आम्ही. जस्ट 11:20चा टाईम आहे शिर्डीचा. सो बघू आता कधी पोचतो. सो ब्रेकफास्ट आलेला आहे. युजली मी कधी ब्रेकफास्ट ऑर्डर नाही केला याच्या आधी, कारण मी नाशिकपर्यंतच जायचो. सो ब्रेकफास्टची कधी मला गरज नाही पडली, बट आज ऑप्ट करून बघूया. तर ब्रेकफास्ट काही असा आहे. पुरी आहे, उपमा आहे, हे मफिन टाईप्स आहे काहीतरी, दही आहे आणि डाळ आहे. सो दिसतं चांगलं. टेस्ट करून सांगतो कसं. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर ब्रेकफास्ट फारच ॲव्हरेज होता. म्हणजे उपमा मला एवढी काही टेस्ट नव्हती. पुरी भाजी वॉज ओके, डाळ पण ओके होती. आणि मी तर सजेस्ट करेन, म्हणजे नेसेसरी नाही आहे येणं. तुम्हाला जर खूपच कोणाच्या मेडिसिन वगैरे असेल तरच घ्या. ऑप्ट नाही केलं तरी चालेल. आणि 10 आउट ऑफ 6च आहे ब्रेकफास्ट. सो 9:10 झालेत आणि आता जस्ट नाशिक रोड स्टेशन क्रॉस झालेलं आहे आणि खूप फास्ट आहे. सो आय गेस जो 11:45चा टाईम आहे शिर्डीचा, त्याच्या आतमध्येच पोचून जाईल. आणि एकदम एफर्टलेस आहे नाशिकला येणं इथपर्यंत. एन्जॉईंग द जर्नी. आता जस्ट उतरलो आहे शिर्डीला. 20-25 मिनिट्स मस्तपैकी अर्ली आली आहे गाडी. सो आता ॲक्च्युली मी बुकिंग करून ठेवलेलं आहे भक्त निवासमध्ये, तिकडेच चाललो आहे. तरी अशी बस ऑर्गनाईज केली आहे ट्रस्टनी स्टेशनवरनं ते साई आश्रम. गुड सर्विस, चांगली सर्विस आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि सगळ्या पॅसेंजर्सला एकसाथ येण्यासाठी आय गेस 2 बसेस आहेत. सो आता आम्ही इथे आलो आणि आता बघूया इथे कसं आहे रूमचं स्टेटस. तर हे जे माझ्या पाठी आहे ते भक्तनिवास आहे. आम्ही इथेच थांबलो आहे. रूम्स डिसेंट आहेत. ज्या प्राईस पॉईंटला भेटतात त्या प्राईस पॉईंटच्या हिशोबाने खूप डिसेंट आहे. आता आम्ही चाललो आहे मेन दर्शनाला. आणि धूप आरतीचं पण मी बुकिंग केलं आहे ऑलरेडी, बट फोन्स आतमध्ये अलाउड आहेत की नाही मला माहीत नाही. आता दर्शनासाठीच जातो आम्ही, निघतो सगळे. लेट्स गो.
व्हेरी गुड मॉर्निंग. तर आहे नेक्स्ट डे. कालच्या टेकनंतर आम्ही दर्शनाला गेलो. जसं मी तुम्हाला बोललो, मी ऑनलाईनच आरतीसाठी बुकिंग केलं होतं. अर्धा तासाचा जो संध्याकाळची आरती असते त्याचं बुकिंग केलं होतं आणि खूप मस्त झालं दर्शन. पण आतमध्ये फोन अजिबात अलाउड नव्हते. सो मी काही ब्लॉग केलाच नाही कारण फोन लॉकर्समध्ये सबमिट झाले होते. फक्त तुम्ही एक छोटी कॅरी बॅग वगैरे किंवा सॅक घेऊन जाऊ शकता आतमध्ये. आणि खूपच जास्त चांगली फॅसिलिटीज सध्या करून ठेवलेली आहे. आता आमचा प्लॅन आहे की आम्ही चाललो आहे शनी शिंगणापूरला. तिथून काहीतरी 2 hours ड्राईव्ह आहे. हे पाठीचे आहे तेच भक्त निवास, तिकडे आम्ही थांबलो आहे आणि मजा आली काल. ॲक्च्युली मला खूप इच्छा होती की मी शूट करेन पूर्ण आरती वगैरे, बट फोन्स बिलकुल अलाउड नाही. आणि त्याचं एक ॲडव्हान्टेज पण आहे की तुम्ही पूर्णपणे त्या आरतीमध्ये इन्वॉल्व्ह होऊन जाता. सो ते एक ॲडव्हान्टेज आहे. आणि मी तर सजेस्ट करेन की तुम्ही पण जर प्लॅन करत असाल तर नक्की आधीच तुमचा स्लॉट बुक करा. आरामात तुम्हाला मेन मंदिरात 30 to 40 मिनिट्स आरामात भेटतात. आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली की ह्या ज्या फॅसिलिटीज ट्रस्टनी क्रिएट केल्या आहेत, जसं की फ्री ट्रान्सपोर्ट, हे राहण्यासाठी फॅसिलिटीज आणि अजून भरपूर फॅसिलिटीज, आणि जे लोकांचं येणं वाढलं आहे शिर्डीमध्ये. ऑफकोर्स पहिल्यापासूनच होतं, पण जे आता रोड्स इम्प्रूव्ह झाले आहेत, आता रेल फॅसिलिटीज इम्प्रूव्ह झालेत, त्याच्यामुळे जे इकॉनॉमीला एवढा बूस्ट मिळाला आहे ना इकडे. कारण की मी कालपासून बघतो आहे हॉटेल्स फुल आहेत, रेस्टॉरंट्स फुल आहेत, सगळीकडे एकदम लोक. ऑफकोर्स वीकेंड आहे त्यामुळे लोक आहेतच, बट इकडच्या इकॉनॉमीला एकदम मस्त बूस्ट मिळाला आहे. आधीपासूनच होता, बट आता मला असं वाटतं की अजून वाढलं आहे, त्यामुळे फॅसिलिटीज पण अजून वाढल्यात. सो आता हे माझ्या पाठीला दिसतं ते आहे शनी मंदिर, शनी शिंगणापूर. आणि युनिक स्टोरी आहे इकडची. आता मी जस्ट आलो इकडे आणि असं म्हणतात की इकडे चोरी होत नाही. शिर्डीपासनं 75 किलोमीटर्सवर आहे. आणि जर तुम्ही एक्सटेंड करत असाल शिर्डीची ट्रिप, नुसतं शिर्डी नसेल यात, तर इकडे ऑफकोर्स येतात. आणि मी आता जस्ट मम्मी पप्पांशी बोललो होतो तेव्हा बोलले की पहिले इन्फ्रास्ट्रक्चर एवढं काहीच नव्हतं. ते जे आता एवढं मोठं बांधलं आहे कंपाऊंड आणि इन्फ्रास्ट्रक्चर, हे पहिले काहीच नव्हतं. पहिले छोटंसं आतमध्ये मंदिर होतं, पण आता खूप चांगलं डेव्हलप केलं आहे. सो आता आज जाऊया, बघूया कसं आहे. लेट्स गो. सो आम्ही आता फायनली बॅक टू ठाणे निघतं. स्टेशनला चाललो आहे शिर्डीला. आणि एक पॉईंट मी तुम्हाला बोलायचं विसरलो की जर तुम्ही इथे येऊन आश्रमचं बुकिंग करत असाल तर तुमचे ओरिजिनल फोटो IDSचे झेरॉक्स काढून या. इथे आहे, काढायला भेटतं, पण इथे तुम्ही येणार त्या टायमाला तुम्हाला झेरॉक्स काढायला लागलं तर खूप ते लास्ट मोमेंटला केऑटिक काम होऊन जातं. सो बेटर आहे की तुम्ही आधीच घरून एक झेरॉक्स कॉपी काढूया. आता 5:45ची ट्रेन आहे. आता ऑलमोस्ट 5 वाजलेत. सो फायनली आम्ही घरी आलो आहे. द ब्लॉग एंड्स वेअर इट स्टार्टेड. आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत राम राम करा, आराम. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा सलाम. आणि प्लीज काही फीडबॅक असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. वी विल ट्राय टू इम्प्रूव्ह. थँक्यू.